तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुलाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, विठ्ठल संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्य भूषण भक्ती मार्गातील कळस. जे सहदेह वैकुंठाला गेले असे देहू निवासी श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा भक्तिपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपल्या मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल या कीर्तनातून, या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही मायबाप आहेत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांना मायबाप तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात. दुसऱ्या चरणात म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेतात असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात. तिसऱ्या चरणामध्ये वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुलाचार नाम विठोबाचे.
संत जडजीवांचा अवतारासाठी उद्धारासाठी अवतार घेतात आणि सुख भक्ती भाव धर्म वाढवतात असं तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. आणि असं सुख भक्ती भाव धर्म वाढवल्यानंतर भगवंताचं नाम देऊन जगाच्या उद्धारासाठी फिरतात. नंतर स्वतःचा विचार न करता चंदनासारखे स्वतः घासतात आणि बाकी मात्र भक्तिभाव वाढवतात. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी या अभंगामधून आपल्याला सांगितलेलं आहे. तर ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की बाबा रे, संत हे अवताराला येतात आणि अवताराला आल्यानंतर ते जड जीवांचा उद्धार करतात. तर अशा त्या संतांना आपण नमन केलं पाहिजे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासो अवतारी रोजी आत्मरूप गणेशु केली आस्मन होय सगळ्या विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे तुम्ही संत माय बाप कृपावंत माय व्यापतीत कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जगजीवा. महाराज संतांना श्रीमंत म्हणतात आणि खरंच त्यांची श्रीमंती कशात आहे? भक्ती मार्गातली जी श्रीमंती आहे त्यांची पैशांचा काहीच उपयोग नाही त्याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी संतांना श्रीमंत म्हटलं जातं. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जगजीवा. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर परिहार सांगावा लागतो. तो सगळ्यांना माहित असतो, पण वक्त्याचं काम आहे आणि त्यामुळे परिहार सांगावाच लागतो. आज या ठिकाणी ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असल्यामुळे श्रीपाद बाबांचं आपल्याला गुणगान गावावं लागणार, सांगावं लागणार, काय की त्याशिवाय त्यांची पुण्यतिथी साजरी होणार नाही. श्रीपाद बाबांचा जन्म जर म्हटला 12/10/1920 वाजगाव खेडे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. ब्रह्ममूर्ती संत माननीय श्री दोधूजी चव्हाण यांच्या घरी झाला. रोजी 2020 रोजी 1920 रोजी चुकलं माझं ते 12/11/1920 साली बाबांचा जन्म झाला. बाबांचं शिक्षण जवळजवळ 7वी पर्यंत झालं आणि 7वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर 25व्या वर्षी म्हणजे 1945 साली बाबांनी ब्रह्ममूर्ती संत केरोबा बाबा यांचे पाय धरले आणि पाय धरल्यानंतर केरोबा बाबांनी संपूर्ण जबाबदारी बाबांकडे 1946 रोजी देऊन टाकली. श्रीपाद बाबांच्या खांद्यावर टाकली आणि त्यानंतर परमार्थ करत असताना 1953 साली नोकरीच्या निमित्ताने गोटी या गावी आले. कारण की प्रत्येक जणाला आपला उदरनिर्वाह करावा लागतो, म्हणून नोकरीच्या निमित्ताने ते घोटी या ठिकाणी आले आणि घोटी आल्यानंतर या ठिकाणी ज्या वेळेला परमार्थ करत असताना, नोकरी करत असताना बाबांना या ठिकाणी 3 रत्न सापडले. एक हरिभक्त परायण गुरुवर्य बिलाडे अप्पा,
तेही नोकरीच्या निमित्ताने इगतपुरीला आले, रावरी विद्यापीठ मार्फत. त्याचप्रमाणे दुसरं रत्न जर म्हटलं, सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ आपण मानतो असे हरिभक्त परायण गुरुवर्य बागडे बाबा. आणि तिसरं जर म्हटलं तर गुरुवर्या हरिभक्त परायण नभाबाई आरोटे. हे तीन रत्न या ठिकाणी या गोष्टीमध्ये बाबांना सापडल्यानंतर मग परमार्थाला खरी चालना मिळाली बाबांना. मग खांद्याला खांदा लावून बिलाडे आप्पा, नंतर आपले बागडे बाबा, नंतर आजी नभाबाई हे ज्या वेळेला बाबांना साथ द्यायला लागले, मग इथून परमार्थ चालू झाल्यानंतर परत बिलाडे आप्पांची बदली झाली रावरी विद्यापीठला 1948 साली. आणि त्या ठिकाणी बाकी मात्र मुळा नगरला त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर मग त्या ठिकाणी परत बिलाडे आप्पांना परत अजून सापडले खांद्याला खांदा लावणारे असे अशोक सोनवणे, हरिभक्त परायण अशोक सोनवणे, नंतर हरिभक्त परायण गायकवाड साहेब, नंतर गायकवाड ताई, आणि नंतर माझे परममित्र कोळी काका. असे हे मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी परमार्थाला ज्या वेळेला सुरुवात केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचार केला. मध्ये फक्त 3 जण मिळाले. बघा कसं असतं. आणि ते मिळाल्यानंतर ते दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर पहिल्याने आपले नातेवाईक कोण आहे, जवळचे कोण आहे, प्रत्येकाला वाटतं माझ्या भावाला मिळावं, माझ्या मामाला मिळावं, माझ्या मावशीला मिळावं. असं करत असताना त्यांनी ज्या वेळेला तो प्रचार केला परमार्थाचा, अलौकिक प्रचार होता. वास्तविक झाले किती 7-8 लोक झाले, पण त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिजून टाकला. काय सांगावं तुम्हाला. अहो हे बिलाडे आप्पा आणि कोळी काका यांनी मला सापडवण्यासाठी 3 वर्ष लावले. का की त्यांना माहिती होते की ही व्यक्ती खात नाही पित नाही. आम्ही तरी असे होतो. कोळी काकांचं जर तुम्हाला जर सांगायला जर गेलं तर नामदेव आप्पा सांगायचे, भाऊ अरे आपण सर्व्हिसला आहेत ना, जरा याची तर ठेव काहीतरी. नाही तर ते ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये विद्यापीठ मध्ये असं भूमी धरायचे, किलेले राहायचे, त्यांना काही समजायचं बिचाऱ्यावर. आप्पा बोलायला गेले तर आप्पाला एकच दगड मग तुला पाहून घेऊ. म्हणजे एवढी गंमत कोळी काकांची होती. तरी आप्पांनी त्यांना आवरत 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 शेवटी माळकरी बनवला. एकट्याला नाही तर बाईलाही बनवलं. बनवलं तर बनवलं, परत कीर्तन काय बनवलं. काय होतो कोळी काका कुठले चोपड्या तालुक्यातले अलवड, नामदेव आप्पा कुठले पाष्ट्याचे, कोणी धुळे जिल्ह्याकडचं तर कोणी चोपड्या तालुक्याकडचं. कुठला मेळ नव्हता, पण कसं बिलकुल कोण कुठलं काही संबंध नाही. तर अशा प्रकारे बाबांनी ते चालना दिली. मग बाबा इथून मुळानगरला जायचे. बिलाडे आप्पा आणि त्यांना बळ द्यायचे की भाऊ बघ आपल्याला आयुष्यात एवढंच खरं करायचंय. आणि तुम्हाला सांगू का, शुद्ध जर पुण्य मिळत असेल आपल्याला, शुद्ध पुण्य जर तुम्ही माळकरी तयार केले, हे खरं शुद्ध पुण्य आहे आपल्याकडे. आणि त्यासाठी काही लागत नाही.
आणि पटवून दिल्यानंतर बाकी मात्र तो जर तयार झाला तर ते शुद्ध पुण्य मिळाल्यानंतर मग बघा आपल्याला किती आनंद होतो. मग असं करत असताना ज्या वेळेला बिलाडे अप्पांचं मामाचं गाव जुनं नाही धुळे जिल्ह्यात, त्या ठिकाणी बाबांनी मेळावा घेतला आणि मेळावा घेतल्यानंतर बिलाडे अप्पा आणि कोळी काका चाळीसगावला आले, मला सापडवून घेऊन गेले. त्या दिवशी रात्रभर मी ऐकलं नाही का मी बापांचा माणूस होतो. मी त्यांचं ऐकत नव्हतो. बाबा काय झालं, मी सुद्धा माळकरी, कशाला मला पटवतो. रात्रभर ऐकलं मी, भागवत दाखवलं, ज्ञानेश्वरी दाखवली, तुकाराम गाथाचं सांगितलं. मी सांगितलं आता झोपा 2 वाजले, आता मी ऐकत नाही. सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेला चहा पेत फिरलो काकांच्या घरी, दादांच्या घरी, आणि मग कोळी काकांनी सांगावं भाऊ आता हा दाराशी बांधलेला कोण आहे. मी काकांना सांगायचो, कोळी काकांना भाऊ तू बी शेतकरी मीही शेतकरी. मग मला बैल समजत नाही का, मी इतका बैल आहे का, म्हणजे एवढी चर्चा आमची चालायची, एवढं एकमेकांना आम्ही घासायचो. भाऊ मी बैल ओळखत नाही का, मी शेतकरीचा पोरगा आहे. तसं नाही रे पांढरं, तसं नाही. मग बघ तू ऐकत घरी खात पीत नाही ना, पटवायची कशी पद्धत असते बघा तुम्ही, फक्त लक्षात घ्या आणि सोडून द्या. तर मी तुला जे सांगतो ना ते फक्त तू ऐक आणि ऐकल्यानंतर मला त्याचं उत्तर देतो, तोपर्यंत काहीच बोलू नको. म्हटलं बोल. म्हणे मग हा पहिले. म्हटलं हो. मग त्याच्या जवळ तू एक काम कर, एक तगारी भर मांस घेऊन आणि त्याच्या पुढे ठेवून दे. म्हटलं कसं खाईल राव, बागोदाना खाणार नाही. नाही खात ना, तू काय करतो, खातो पितो का नाही. म्हणजे एवढं पटवायचं होतं की बैल खात नाही, तू बी खात नाही, म्हणजे तू त्याच्या पंक्तीत ये. सांगायचा भावार्थ असा होता, तो बैल खात नाही, तू बी खात नाही, म्हणजे तू त्या बैलाच्या पंक्तीत ये. मग म्हटलं का हो असं कसं काय. परत एक काम कर, एक बाटलीभर दारू घेऊन ये, मग ठेव त्या बैला पुढे. म्हटलं पिणार नाही बाबा दादा, नाही पिणार. मग तू दारू पितो का, नाही. मग तू नको, बरोबर आहे. म्हटलं चला आहे ती गोष्ट करी. मग अजून पटवण्याकरता भाऊ तू खात नाही, तो बी खात नाही, दोघं बी तसेच आहेत. दुसरं एक, आता मला सांग तू देवदेव करतो, तू माळकरी हे जन्मापासून नाही 4 पिढ्या, आज बी 4, 4थी 5वी पिढी चालू आहे आमची. मग नेमका देव कुठे भाऊ. म्हटलं बा मला एवढं माहिती आहे, कृष्ण देव आहे, दत्त देव आहे, एवढंच मला माहिती आहे, पुढचं मला काहीच माहित नाही. आणि म्हणून तर मी तुला विनंती करतो, तुझ्या रावण्या करतो की भाऊ तो बी खात नाही, तू बी खात नाही, तो बी भक्तीला योग्य नाही, तू बी भक्तीला योग्य नाही, तुला बी माहित नाही नेमकं काय असतं. म्हटलं बा बरोबर. आणि मग मी तयार झालो. बाबांचं बुधवारी बाबांचं कीर्तन चालू होतं कार्याचं, बाबा बसलेले होते मोठ्यावर. म्हटलं दाखव कोणते बाबा आहेत. आणि मग बाकी मात्र मी बसल्यानंतर काय सांगावं, पहिल्यानेच मी खात नव्हतो, पित नव्हतो. आणि बसल्यानंतर अर्धा तासामध्ये मी कुठे हे मलाच माहित नव्हतं. अवस्था जी झाली मला, तर शेवटी मला
त्यांना बाथरूम मध्ये घेऊन जावं लागलं, तोंड धुवा लागलं, हातपाय धुवा लागले आणि मग बाबांपुढे आणून कोर्ट बसलो. वास्तविक हे सांगायचं नसतं, पण कसं आहे की आपले लोक आहेत आणि आपल्या लोकांना याचं जर आपण व्यवस्थित विवेचन करून जर सांगितलं तर ते पटतं आणि पटल्यानंतर आपण जास्त त्या गोष्टीमध्ये पॅक होतो की परमार्थ करावा तर असा करावा. खूप भाग्यवान आहोत आपण. त्यावेळेला मी तो अनुग्रह घेतल्यानंतर मग मलाही परत 3 रत्न सापडले टाकले. एक मांडेवाले जिभाऊ माझे मांडेवाले, दादाजी हरचंद पाटील देवडीवाले आणि 40 गावचे आपलं सुरेश तांबे म्हणून 3च जण. आणि त्या माध्यमातून ज्या वेळेला परमार्थ चालला तर बाबा म्हणायचे, भाऊ खूप मस्त करताय रे, खूप मस्त करताय. बाबा 40 गावला मुलीकडे जायचे आणि पहिले आले आमच्याकडे यायचे. बघा एवढा आनंद बाबाला. आणि मग बाकी मात्र त्या वेळेला आम्हाला उत्साह निर्माण व्हायचा. बाबा म्हणतायत चला आपण इकडून. मग दशकबर्डी चालू झालं. एका वर्षामध्ये जवळजवळ 100 घर दशकबर्डी केले होते. कशी फुलाली धाई तुई ओ माझी माझी गवताई, 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 माझी माझी गवताई, माझ्या रंगाची गवताई, कशी तुम्ही सुद्धा एवढे कमी नाहीत. ज्या आरती एवढा लोक या ठिकाणी येतात म्हणजे जो तो ज्याच्या परीने परमार्थाचं काम एकदम 100% 101% चालू. खूप आनंदी आनंद काय सांगावं. बाबा म्हणायचे, भाऊ काय सांगावं तुला. मी बस स्टँडला सहज पोहोचवायला गेलो एक दिवशी, भाऊ विसरू नको बरं का. म्हटलं बाबा काय विसरू नको, तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर आम्ही कसं काय विसर. अरे या शिरप्याला सोड. काय म्हणायचे बाबा, या शिरप्याला सोड. मी जे तुला दिलं ना त्याला विसरू नको. काय तो महात्मा सांगा. भयान भाग्यवान येत आपण. माझी लायकी दिलं होती हो. मी मला पंचाहत्तर माझी ड्युटी जर पाहिजे तर ग्रामसेवक होतो. ग्रामसेवक काही असतात पण त्या महात्म्यामुळे एवढं घर झालं. मग म्हणायचे बाबा भाऊ मी जे दिलं ते विसरू नको. मला पाहिल्यानंतर अशी काय सांगायचे, पाठ फिरून घेतली तरी मला राग येणार नाही. पण माझं जे तत्व दिलेले ना भाऊ तेवढं फक्त त्याला सांभाळा जाणार बस एवढंच म्हणायचे. काहीच मागायचे. एक दिवशी दशकबर्डीला मी सावतामाची पुण्यतिथीची तारीख बाबांना देऊन टाकली 1985 साली. आणि दिल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलोच नाही.
काय की बाबाची वाट पाहत मी 40 गावला राहतो हिम्मत महाराज मी नंतर ज्ञानू बाबांची नातोय मोठ्या मुलीचे चिरंजीव ज्ञानेश्वर तो आणि पांड्याला जिबो महाराज आम्ही रात्री 9 वाजेपर्यंत बाबांची वाट 40 बस स्टँडला पाहिजे कुठे येऊन कुठे ते 40 आपण बाबांना घेऊन जाऊ दसके बळी बाबा परस्पर पिंजारपाडी मार्गे मालेगाव पिंजारपाडा मिळून 12 दशके बळी फाट्यावर उतरले तिथून जवळजवळ 1.5 ते 2.5 किलोमीटर माझं गाव आहे पायी तुझारे बाबा आणि मोठे बाबा म्हणजे चव्हाण बाबा दोघा मस्त पायी गेले बाबांना पायी चालायचं खूप मस्त मजा वाटायची पण दुधारे बाबांना थोडस जड पडायचं म्हणून तिथं गेल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट जी सांगतो ती लक्षात घ्या आम्ही माळकरी लोकांना माळकरी करण्यासाठी जी तयारी होतो किंवा सोपं सांगायला गेलं जर माळकरी झाला तर आम्ही माळ टाकल्याकरता इतके वापरून जातो किंवा मी माळकरी बनवेल त्याला किंवा मी कसं साधन करणार कसं तयार करतो एवढा तयार होतो आम्ही पण बाबांची गंमत बघा तुम्ही रात्री बाबांनी तिथं कीर्तन केलं मी तर काही गेलोच नाही कीर्तन केल्यानंतर सकाळी उठले आणि उठल्यानंतर मग लोक म्हणाले बाबा आता तिथे एवढे झालेले होते की माळकरी मग सर म्हणायचे बाबा आम्हाला माळकरी बनवायचंय माळ टाकून द्या ना 1 2 जण 4 जण तयार आहे भाऊ या ठिकाणी भाऊसाहेब नाहीत ना मी एकालाही माळ टाकणार नाही माझा भाऊ नाही इथं म्हणून मी टाकणार नाही म्हणजे एवढे बाबांचं एक होतं की जर समोरचा माध्यमवाला जो आहे तो जर नसला तर बाबा त्या गोष्टीला तयार नाही व्हायचे आपण जामीन का देतो मध्यम माणूस टाकतो आपण जसं पैशांना 2 जामीन घेतो तसा माळकरी बनवायला सुद्धा मध्ये टाकतो आपण आज टाकता का नाही टाकतो मोठी बात येते का आम्हाला गुरु व्हायची जाऊ जास्त होऊन गेली ना तर असा तो प्रकार आहे तर अशा प्रकारे बाबांचं कार्य चालू होतं आणि मग दुसऱ्या दिवशी बाबा तिथून निघाले नारळ सुद्धा घेतलं नाही काय सांगावं भाऊ राहू द्या आणि तसेच बाबा परत गोटीला निघून आयुष्यामध्ये बाबांनी पैशाला हात लावला नाही आणि आज आम्ही या गादीवरच्या आम्ही काय करतो थोडीशी एवढी तेवढी ते वाटायला पाहिजे का ठीक आहे ना जे मिळालं तुम्ही सहज घ्या त्याला बाद नाही पण समजा आता मी सांगतो ना लोक द्यायला एवढे तयार बाबा कुठून आले किती दिवस झाले यायला 1 दिवस इथं थांबले 1 दिवस जायला 1 दिवस एवढा विचार करून पाकिटे भरतात तरी एवढा विचार करता आणि मग पाकिट भरतात तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर समाधानी होत नाहीये बाबांना कसं वाटेल काय बाबांचं कार्य वाटेल बाबांना बाबा आज गेलेले नाही ते लक्षात ठेवा बाबा तुम्ही जर चांगलं जर चिंतन केलं जर आठवण जर केली बाबा तुमच्या स्वप्नात आल्याशिवाय लागतच नाही असा हा परमार्थ चालू असताना विद्यापीठ वाल्यांनी 1986 ला कोणी काका झाले 87 पासून अखिल महाराष्ट्रीय वैष्णव मेळावा 1987 पासून विद्यापीठला चालू केला तर तो 1987 पासून ते 97 पर्यंत असा 11 वर्ष चालला आणि 11 वर्ष चालल्यानंतर 12वं वर्ष जे होतं 98 बाबांनी 78व्या वर्षी म्हणजे एकूण टोटल 53 वर्ष परमार्थाचं काम करून बाबांनी 10/1/1998 ला आपला देह पंचमहाभूतांना दिला 53 वर्ष कार्य केलं बाबांनी 53 वर्ष कसलीही कोणाकडे आस न ठेवता बाबांनी हे कार्य आपल्यापर्यंत पोहोचवलं
आणि त्या महात्म्याचं कार्य कसं झालं पाहिजे, सुखरूप झालं पाहिजे. आणि जसं बाबांनी केलं, तुम्हाला सांगतो मी, आपल्या बाबांनी जर आपण कमवलेलं होतं, जसं होतं तसंच जे नाव कमवलं ते जर कमवण्यासाठी आपण जर त्याच्या पायावर पाय जर नाही ठेवला तर बाकी मात्र आपल्या बापाला काही समाधान वाटणार नाही, तसं बाबालाही समाधान वाटणार नाही. हे बाकी मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विठाला तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतीत कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीवा. तुम्ही संत माय बाप, संतांना तुकाराम महाराज मायबाप म्हणतात. आता आपल्याकडे प्रश्न झाले दोन. आपले जन्म देणारे मायबाप आहेत एक, आणि मग दुसरा मग कोण, तर संत असतो, हाही आपल्याला जन्म देतो. पहिला मायबाप आपल्याला जन्म दिल्यानंतर आपण कसं वागावं एवढंच शिकवतात. नंतर आपला व्यवहार कसा करावा, प्रपंच कसा करावा, हे सर्व आपले आई वडील आपल्याला शिकवतात. आणि बाकी मात्र ज्या वेळेला आपण माळकरी होतो, संतांना शरण जातो, संतांकडून ज्या वेळेला आपल्याला चिंतनाचं साधन मिळतं आणि ते साधन मिळाल्यानंतर आपला पुढचा दुसरा जन्म होतो तो संतांमार्फत होतो. आणि म्हणून त्या संतांना आपण मायबाप म्हणतो. आणि जर समजा संत यांची पुण्यतिथी होते, महापुरुषांची आणि देवांची जयंती, तुमचं आमचं वर्ष श्राद्ध आणि संतांची बाकी मात्र पुण्यतिथी होते. आणि म्हणून संतांना मायबाप म्हणतात. काय की संत दुसऱ्यांचं करतात, झिजतात. तर नाथ महाराज म्हणतात, माता पितयाशी जो करील नमन, माता पितयाशी जो करील नमन, धन्य त्याचे पुण्य जनी. परत दुसऱ्या चरणात म्हणतात, माता पितयाचे जो करील पूजन, माता पितयाचे जो करील पूजन, धन्य त्याचे पुण्य यहलोकी. म्हणजे आई वडिलांना नमस्कार केल्यानंतर, पूजन केल्यानंतर जे पुण्य मिळतं आपल्याला, या जगामध्ये येण्या लोकांमध्ये त्याची गणती करता येत नाही, असं ते पुण्य असतं. म्हणून परत अजून पृथ्वी प्रदक्षिणा 3 पर्यशी, 2 लक्ष प्रदक्षिणा काशी. किती? 3 वेळा जर तुम्ही पृथ्वीला प्रदक्षिणा केली आणि जे पुण्य तुमच्या पदरात पडेल तेवढंच पुण्य 2 लाख वेळा जर तुम्ही काशीला जाऊन आलात, ते जे पुण्य पडणार ते दोघंही सारखे होतात. पण एक नमस्कार मातेशी, एकच नमस्कार जर आईला केला आपण तर 3 वेळा या पृथ्वीला प्रदक्षिणा मारलेली आणि 2 लाख वेळा काशीला जाऊन आला, एवढं जे पुण्य प्राप्त होतं तेवढं फक्त आईला एक नमस्कार केल्यावर मिळतं. आई म्हणजे काही साधी बात नाही बरं का.
आपण काही समजत नाही, काय सांगावं. आज तर या कलियुगामध्ये पाहिलं ना तर डोळ्याला धागी लागतात आपल्या. वृद्धाश्रम तयार झालेलं असतं तर आपण ठिकाणावर राहिलो असतो तर. पण आपण आई वडिलांना विसरतो आणि तिथंच आपण घसरतो. आणि मग पुढे बाकी मग ब्राह्मण लोकांकडे जातो, बाबा माझं कामच चांगलं होत नाही, मी तर गण करतो. मग बाबा बी देतो मस्तपैकी, भाऊ तुला पितृदोष लागला रे. आणि मग आपण पितृला करतो वेगळं करतो. कितीही तुम्ही तो पितृदोष धुवायचा प्रयत्न केला तरी तो धुतला जात नाही. फक्त आपल्याला समाधान होतं पैसे खर्च केले जातात म्हणून. तर असं जर एक नमस्कार 3 वेळा आपण जर पृथ्वीला प्रदक्षिणा घातली, 2 लाख वेळा काशीला गेलो आणि एकच नमस्कार राहायला केलं तर एवढा फायदा होतो. काशी केली मथुरा केली, काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. जगात आई बापा सारखा देव नाही, जगात देव नाही आई बापा सारखा. मग असं आई बापांची सेवा आपण केली पाहिजे. आणि जर आपण केली तर आपले मुलं आपली करतात. आपण नाही केली तर आपले मुलं पाहतात ना तुम्ही काय करतात म्हणून. आणि म्हणून आपण ते केलं पाहिजे. याच्यावर बाकी मात्र नाथ महाराज अजून परत एका भंग लिहितात. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, एकच विचार. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर. नाथ महाराज म्हणतात, अरे काय सांगावं तुम्हाला, धन्य धन्य त्याचं शरीर, तो नर नाही, माणूस नाही किंवा बाई नाही, तो ईश्वरच आहे असे नाथ महाराज म्हणतात. चारी दैवते समान मानी शरण एका जनार्दनी. जो चारी दैवतांना आई बाप माता पिता देव गुरु यांना जो सार्थ समजतो त्याच्याबद्दल नाथ महाराज म्हणतात. म्हणून भाऊ हात जोडतो, तुमचा पाया पडतो, आई बापांना पाठीमागचं आयुष्यात विसरू नका. आणि मग बघा ते काय आशीर्वाद देतात आणि मग आपली पुढे काय प्रगती होते. तर असं ते आई बापांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचार. तेच बाकी मात्र आपण जर केलं तर मग तेच आपण माता जर म्हटली कयादू माता आहे, कयादू मातेने सुरुवात आपला प्रल्हादाला घडवलं. हिरण्य
हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद, त्या प्रल्हादाला लहानचं मोठं केलं, त्या प्रल्हादाला घडवलं आणि घडवल्यानंतर बाकी मात्र प्रल्हाद हा एवढा देवभक्त झाला तर त्या प्रल्हादाच्या भक्तीमुळे स्वतः भगवंताला बाकी मात्र त्या ठिकाणी वराह अवतार घेऊन त्या ठिकाणी जावं लागलं. दिल्लीवाल्याला नंबर द्यायची विनंती आहे. तुम्ही थांबा तिथं. महाराज मधले महाराज कोण आहे? थांबा थांबा तिथं. हो हो एक मिनिट. दिंडी आलेली आहे तरी ट्रस्टीचे सचिव हरिभक्त पराय अविनाशजी भाऊ हंडे काउंटरला आहे का? नाना बाबा जा तुम्ही. स्वागत करा नाना बाबा. कयादू मातेने प्रल्हादाला घडवलं आणि त्या प्रल्हादाच्या भक्तीमुळे स्वतः भगवंताला वराह अवतार घेऊन त्याचं रक्षण करतो. त्याचप्रमाणे सुनीती मातेने ध्रुव बाळाला घडवलं आणि त्याला घडवल्यानंतर बाकी मात्र स्वतः विष्णूला प्रगट व्हावं लागलं. त्याचप्रमाणे जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. म्हणून आपण त्यांचे गुणगान गातो, त्यांचे पोवाडे म्हणतो. लहरी भगवा ध्वजा आणि म्हणून शिवाजी महाराजांचं आपण पवाडे गातो, वाटेल तेवढं त्यांचं गुणगान करतो. म्हणून म्हणतात पवाडा कसा असतो माहितीये का? जय जयकार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा शूर शूबाचा, शूर शूबाचा शंभुरायाचा, शौर्य सळसळले रोमा रोमा, शौर्य सळसळले रोमा तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आपल्यावर अनंत उपकार करतो. त्याचप्रमाणे आता जर उपकाराचा जर विचार जर केला, आईचे आपल्यावर किती उपकार आहेत तेही सांगतो. आईचे आपल्यावर 4 प्रकारचे उपकार आहेत. एक आहे 9 महिने 9 दिवस आई आपल्या उदरात वाढवून नाळाद्वारे त्याला श्वास देते.
हा आईचा पहिला उपकार झाला. दुसरा उपकार, आई आपल्या रक्ताचं दूध बनवते आणि ते दूध त्या मुलाला पाजल्यानंतर त्याचे हाड मजबूत होतात. हा आईचा दुसरा उपकार आहे. तिसरा उपकार आहे, आई त्याला लहानचं मोठं करते आणि मोठं केल्यानंतर त्याला कडेवर खांद्यावर खेळवते. हा आईचा तिसरा उपकार आहे. याच्यावर एक गीतकार किती सुंदर गीत म्हणतो ते बघा. कडेवर खांद्यावर खेळणास वेड्या, कडेवर खांद्यावर खेळणास वेड्या, रात्र दिवस मांडीवर लोळणास वेड्या, पुन्हा जीवनात नाही घडी आनंदाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची. तर अशा प्रकारे मातेचा तिसरा उपकार आहे. चौथा उपकार आहे मातेचा, लहानचं मोठं केलं आणि त्याला चालायला बोलायला शिकवलं. हा मातेचा चौथा उपकार आहे. हा झाला आईचा. तसा श्रीपाद बाबांनी आपल्याला लहानचं मोठं केलं. काय बाप न करी ऐशी माय, धर्म त्यांचा देखी येला पाय, दिले अभय अक्षय अभय दान दिलं आपल्याला. कोणता अभय दान? कृपा दान केले संती कल्पांती ही सरेना. एवढं मोठं दान आपल्याला बाबांनी दिलं. करून टाकलं. परत आपल्याला जन्म मिळणार नाही. जर तुम्ही जर नामाला जर 21,600 वेळा आपण 24 तासामध्ये असं चिंतन जर झालं तर परत आपल्याला खरंच जन्म नाही. पण त्या उतराई मधून जर आपल्याला जर जायचं असेल तर बाकी मात्र तुम्हाला वर्षामध्ये एक वेळा या गोटीला यावंच.
साधना आपल्याला नाम दिल्यानंतर ज्या वेळेला आपण ते चिंतन करायला लागलो ते बाबांनी एवढं मोठं केलं केवढं मोठं केलं बाबांनी माहितीये का आपण साधक झालो साधक झाल्यानंतर आपल्याला हरिभक्त परायण हरिभक्त परायण अशी आपल्याला डिग्री लागली साधकाने आपण लिहितो ना पत्रिकामध्ये हरिभक्त परायण बोला एवढ्या वरी बाबांनी ठेवलं नाही आपल्याला हरिभक्त तर केलं परत पुढे गुरुवर्य लगे हरिभक्त परायण गुरुवर्य झालो आपण एवढं मोठं केलं बाबांनी अजून काय पाहिजे परत तुम्हाला सांगतो गुरुवर्य हरिभक्त परायण गुरुवर्य यावर बी नाही थांबले पुढे आपण कीर्तनकार झालो कीर्तन केसरी झालो प्रवचनकार झालो एवढं मोठं बाबांनी आपल्याला करून टाकलं असे ते महात्मा होते आपण सारिके करती
तर अशा प्रकारे बाबांनी तुम्हाला मोठं केलं. बाबांचं अनुकरण बाहेरचे लोक करतायत बरं का. म्हणजे आपण करतो एकदम नवल नाही, पण बाहेरचे सुद्धा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवायला पाहत आहे. पहिले एकमेव बाबा होता भाऊ. जर समजा असं जर केलं ना म्हणजे काय, म्हणजे पैशाला जर हात लावला, बाबांचं काही वाक्य राहायचं. आता बघा तुम्ही बाहेरचे लोक बोलतात, मी बोललो आपले दोरडिया म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलं की हे सगळे प्रमाण तुम्हाला सापडतात आणि हे प्रमाण सापडत नाही का बुवा. कोणते प्रमाण आता देण्या घेण्यावरून बाबांचं म्हणणं होतं की भाऊ या गोष्टी करायच्या नाही. बाबा कीर्तनच करायचे. माझे भजन करुणी करुणी घे धनार्जन हे भक्तविंद लक्षण मुख्य झाल भक्ताचे एकलाटी भागवत. माझं भजन करतो आणि पैसे कमवतो हे भक्ताचं भक्तीच्या विरोधातलं लक्षण आहे असे नाथ महाराज म्हणायचे. हे प्रमाण फक्त या महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव श्रीपाद बाबा होते. फक्त एकमेव कोणीही बोलत नव्हतं, काही सगळे बाबटे होते. माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद आणि त्या बोलण्यामागे बाबाचा हेतूही वेगळा होता की जर समजा बाबांनी जर स्वतःच्या हाडाच्या काड्याकडे काय केले, 1 रुपयाला का शिवले नाही, त्याचा फक्त फायदा तू आम्हाला झाला. कीर्तनाचे पैसे घेणाऱ्या माणसाबद्दल फक्त तेवढ्या पुरतं प्रेम राहतं, नंतर आपण त्याला ओळखत नाही. आणि म्हणून आपण त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. नामदेव महाराज म्हणायचे आणि पोट भरून सुद्धा याचा विचार करावा. पोटासाठी जरी करी हरी कथा जन रंजविता फिरत असे, त्याने घात केला एकत्तर शेतकुळाचा, पाहुणा यमाचा श्रेष्ठ तोर, नामामध्ये आयुष्य जे होत रे कोणी ते नर नयनी पाहू नये, डोळ्यांनी सुद्धा यांना पाहू नये का, असं नामदेव महाराज म्हणतात. पोट लागले पाठीशी हिंदत असे देशोदेशी, पोटासाठी संत झाले कलित बौद्ध. काय किती किती वाक्य तेवढे. रामदास स्वामी काय म्हणतात माहितीये का, पोटासाठी कीर्तन करू नये, पोटासाठी किंवा गायन करू नये. हे दाखवतात त्या गोव्या आहेत. मग हे आता आपल्यातले कोणी बोलत नाही हो, आपल्यातले बनवून गेले बोलायला असे. काय झालं काही कळत नाही आणि बाहेरचे बोलून राहिले. बघा भारतानंद महाराज, गिरी महाराज, आता व्हॉट्सअपवर आलं त्यांच्या मागे मी घरात लोकांना टाकलं
पण ते प्रमाण काही मी आता घेत नाही. माझ्या मावल्या भरपूर आहे तिथं, त्यामुळे माझी काही हिंमत होत नाही. कीर्तनाचा होता तो म्हणायचं वा चला विठ्ठल तुकाराम महाराजांचं प्रमाण होतं पैसे घेणाऱ्या देणाऱ्यांवरतून. कीर्तनाचा विक्रम मातेशी गमन. बघा माणसाला नुसतं म्हणायला लाज वाटते ना, मला पैसे घ्यायला लाज वाटत. विठ्ठल कीर्तनाचा विक्रम मातेशी गमन. भान खाई धन विटाचे. आता हे सोडून देऊ बरं आपण, इथलं कीर्तन आपण सोडून देऊ. हे जाऊन याला आपण कीर्तन नाही म्हणायचं का? कीर्तन अजून वेगळं आहे. ते कीर्तन कसं आहे तुम्हाला सांगू का? किरण म्हणजे अंधकार. जो शेतात जातो ना रात्री, ज्या वेळेला ते किडे कोकावतात त्यावेळेला जो जातो ना शेतामध्ये, त्याला समजतं अंधकार काय राहतो. कीर्तन, किर म्हणजे अंधकार आणि तन म्हणजे शरीर. या अज्ञान रूपी शरीरा मधला जे काही आपला अज्ञान आहे, या अज्ञान काढायचं जे, या तनातलं अज्ञान काढायचं जे काही साधन आहे, ते साधन म्हणजे त्याला नाम म्हणतात. ते साधन त्या नामाचे बाकी मात्र माळकरी बनवायचं, प्रबोध द्यायचं, याच्याबद्दल जर कोणी घेत असेल त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात. यासाठी आपल्या संत महात्मे हे अवताराला येतात. ते आपण अवतार तुम्हा घराया कारण, अवतार स्वतः संत अवताराला येतात, तसे देवही अवताराला येतात बरं का. देव सुद्धा अवताराला येतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मनाम सृजाम्यहम्. भक्ती जर समजा खुंटायला लागली, त्यावेळेला ग्लानी येते, त्यावेळेला स्वतः भगवंत अवताराला येतात. अवतार जर म्हटला तर बघा, जरी असशी निर्गुणी थोर तू युगायुगी अवतार घे तोशी परास्पर जीवा लागी त्रास वा तुझला. श्री कृष्ण प्रेम दे मजला. आरतीमध्ये सुद्धा श्रीकृष्णाच्या आरतीमध्ये सांगितलं की तुला कितीही त्रास झाला तरी तू काय करतो, अवताराला येतो आणि बाकी मात्र तू काय करतो, धर्माचं पालन करतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ही अम्मा करणे का, हेही बाकी मात्र संतांनी केलं. श्रीपाद बाबांनी तर एकमेव केलं, हे बाकी मात्र विसरता येणार नाही. बाबांनी वाटेल तेवढं स्वतः कष्ट सहन केले, वाटेल तेवढा त्रास सहन केला, पण धर्माचं पालन केलं आणि पाखंड्यांचं जे सांगितलं अशा प्रकारेच खंडन केलं. असा बाकी मात्र आपल्याला महात्मा मिळाला. खूप आपण भाग्यवान, आपल्यासारखं भाग्यवान या जगात नाही कोणीच नाही. म्हणून वाढवया सुख, तुम्हाला सुख वाढवण्यासाठी स्वतः बाबा अवताराला आले. तुम्हाला धर्म समजण्यासाठी बाबा अवताराला आले. धर्म म्हणजे काय नेमकं,
विजय मिळवणं याच्या पलीकडे धर्म दुसरा काहीच नाही. मग काय केलं? सुखासाठी आपण तळमळ करतो. सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी आहे एकाच वेळा. मग तू अवघाची स्वरूप होशी जन्मोजन्मीचा दुःख विसरशी. मग आता सुख कुठे हो? सुख संतांच्या. आणि खरं तर पाहायला गेलं सुख हे बाकी मात्र देवाजवळ. संतांच्या तर पायावर आहे पण देवाजवळ सुख आहे. आणि त्या सुखासाठी आपली धडपड आहे. देव मिळाला पाहिजे, देव मिळाला पाहिजे. नेमका देव बाकी मात्र कोणाजवळ आहे? तर तुमच्या आमच्याजवळ. देव तुमच्याजवळ, तुम्ही त्याला धुंदत फिरता आणि देव बाकी मात्र तुमच्याजवळ आहे. आणि तो देव सापडण्यासाठी संत लागतात. त्याच्यासाठी संत लागतो. उदाहरण देतो. एक मंदिर जर बांधकाम करायचं जर असेल, दृष्टांत मंदिर जर आपल्याला बांधायचं असेल, ते मंदिर पण बांधतं आपण म्हणजे माणूस. दगड पण फोडतं आपण म्हणजे माणूसच. मजुरी लावून आपण दगड फोडतो. खडी कोण तयार करतं? माणूस. वाळू कोण आणतं? माणूस. नंतर बांधकाम कोण करतं? माणूस म्हणजेच आपण करतो. आणि ते बांधकाम झाल्यानंतर मूर्ती बनवावी लागते. मूर्ती बी कोण बनवतं? तुम्ही आपणच बनवतो म्हणजेच माणूसच बनवतो. मग मूर्ती बनवल्यानंतर ही मूर्ती मंदिरात कोण बसवतात? तुम्ही आपणच. आणि तुम्ही आपण ती मूर्ती बसवल्यानंतर मग बाकी मात्र त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कोण करतो? चुकीचं आहे. त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सुद्धा माणूसच करतो. त्यासाठी यजमान जोडपं लागतं. ज्यांनी प्राण प्रतिष्ठा केली असेल त्यांना माहितीये आपण भरपूर मंदिरं बांधले. तर प्राण प्रतिष्ठा ज्यांनी केली त्यांना ते माहितीये की प्राण प्रतिष्ठा नेमकी काय असते. तर प्राण प्रतिष्ठा सुद्धा यजमान जे काही जोडपं असतं ते त्या ठिकाणी मूर्ती जवळ जातं. ब्राह्मण हा वेद म्हणतो आणि मंत्र म्हणतो आणि त्या ठिकाणी सांगतो तुम्ही काय करा, तुमचा हात मूर्तीच्या याच्यामध्ये टाकतो. म्हणजे प्राण प्रतिष्ठा ही माणूसच करतो म्हणजे आपणच करतो. नंतर मूर्ती बसवल्यानंतर त्याला नारळ सुद्धा पूजा सुद्धा आपणच करतो. ते नारळ फोडल्यानंतर सुद्धा मूर्ती खाते ते नारळ सुद्धा आपणच खातो. म्हणजे नेमका देव कुठे? समजलं का? कुठेही मंदिरीचे मज पाहती तयाची होय माझी प्राप्ती. देव पहावयाशी गेलो येथे देवाची भूमी ठेलो. असा तो भगवंत तुमच्या आमच्यामध्ये ओत पडलेला आहे. त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत समाधान भक्ती भाव सगळं आपल्याला दिलं. अभंगाचं तिसरं चरण इथं संपलं. आता चौथं चरण आहे. त्याच्या अगोदर आपण एक वेळा त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं भजन करू. Oh
कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं. अतिशय गोड सेवा बाबांच्या जुन्या